नमस्कार युट्यूब फॅमिली. आज मी 3 प्रकारचे भजी बनवणार आहे. घोसाळा आणि कारल्याची भजी आणि एक वांग घेतले बघा. वांग असे 3 प्रकारचे वांग्याची भजी, कारल्याची भजी आणि घोसाळ्याची भजी. असे घोसाळे घेतलेत बघा, कवळे कवळे येतात. एकच घेतले वांग. खूप छान लागतात. आणि कारल्याचे भजे तुम्ही खाल्लेत का? कमेंट करून सांगा. खूप छान लागतात. तर मी दाखवते बघा कसे बनवायचे काय. तर आता मी घेते गोल गोल चकल्या बनवण्याच्या. चकत्या बनवते चकते. पातळ असे कापून घेणार आहे. तर अशा बारीक बारीक अशा पातळ अशा कापून घ्यायच्या आणि मीठ लावून ठेवायचं आणि मग पिळून काढणार आहे. कडवटपणा सगळा निघून जातोय ते कारल्याचा. एकदम असे पातळ कापायचे चकत्या. आणि बी असेल ना तर बी काढून टाकायचं. बी ठेवणार नाही मी. अजिबात कडू लागत नाहीत आणि खायला खूप भारी लागतात. तर हे बघा कापून झाले. तर वांगे घेतले होते बघा. वांगे 2 घेतले होते पण दोन्ही किडलेले निघाले. दोन्ही मध्ये अळी निघाली त्याच्यामुळे आता वांग नाही, आता 2च प्रकारचे करणार आहे. कारल्याच्या चकत्याचे भजे आणि घोसाळ्याचे. घोसाळ्याचे पण असे गोल गोल काप करून घेतले. आता मी त्याला तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं लावून घेणार आहे. तर हे बघा लाल मिरची पावडर आहे, ती पण थोडीशी लावून घेणार आहे. जास्त नाही, थोडी थोडी. हळद आणि थोडस मीठ लावून 10 मिनिटं मुरून देणार आहे. मीठ पण एकदम थोडस टाकायचं. तर हे सगळं मी याला लावून घेते. तर हे 10 मिनिटं मी असं ठेवून घेणार आहे. तोपर्यंत मी बेसन पीठ घालून घेते. बेसन पीठ घेते 2 वाट्या. चेहरा माझा चेहरा दिसत नाही. 2 वाट्यात घेतलं बेसन पीठ. एक छोटी वाटी मी थोडं गव्हाचं पीठ घेतलंय. मऊ होतात भजे. तर चवीनुसार मीठ टाकून घेते. लाल तिखट, हिंग, लाल मिरची पावडर आहे, घरीच बनवले.
थोडीशी मोठी मोठी झाली. तिखट आपल्या आवडीनुसार, आणि हळद पण घरचीच आहे म्हणून वेगळा कलर दिसतोय, पण चांगली आहे. थोडासा ओवा घेतलाय मी, हातावर चुरगटून टाकायचा आहे. पाणी टाकून, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे पण आपलं चांगले चकत्या मुरल्यात. तर आता थोडीशी मी कोथिंबीर कापून घेते. तर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपल्याला भजी तळायचे लगेच. कढई तापायला ठेवली, तेल टाकून घेते. तर खूप मस्त लागतात असे भजी, बघा तुम्ही पण बनवून. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, असं बघा. आता हे कारल्याच्या चकत्या टाकून घेते, काही घोसाळ्याच्या. मिक्स करणार आहे, आणि मुलांना समजणार पण नाही कारल्याची भजी आहेत का घोसाळीची भजी आहेत. बरोबर खातील, काय अजिबात कडू लागत नाहीत अशा. तेल पण तापले आता. तापले तापले. त्या कढईत आहे ना, ही लोखंडाची कढई आहे. लोखंडाच्या कढईमध्ये भाज्या किंवा काही तळायचं असेल तर आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, म्हणून मी लोखंडाचं जास्त भांडे वापरते. ते एक 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 सोडून घ्यायचं. तुम्ही कधी खाल्लेत का कारल्याची भजी? नक्की कमेंट करून सांगा. वांगे पण घेतले होते, पण वांगे दोन्ही पण किडलेले निघाले, त्याच्यामुळे दोन्ही वांगे टाकून दिले. असं तर मुलं कारल्याची भाजी खात नाहीत ना, मग बघा अशी आयडिया करायचे, सगळेच खाणार. मग जे खाणार नाहीत ना कारले, ते पण खाणार. आता मस्त पैकी झालेत आपले भजी, काढून घेते. मस्त कुरकुरीत झालेत.
सुरुवातीला फास्ट गॅस होता, नंतर बारीक केला ना. ते बघा, हा मेंदू वड्यासारखा आकार आलाय बघा कारल्याच्या भजीला. बघा अशी भजी घेते मी सगळे तळून. भजे तळून झाले तर दाखवायला विसरले, मला यायचं होतं तळ्यावर चालायला. तर बघा इथे ओडाळा तलावावरती आले मी चालायला. खूप दिवसातून आले मी. आता थोडंसं लांब गेलो तर राहायला, त्याच्यामुळे मी काय आता इकडं येत नाही. नाही तर रोज मी सकाळी किंवा संध्याकाळी 2 राऊंड मारून जायचे. फोन केला तुझे पाणी खूप छान आहे. मी पहिल्या खूप चालायला यायचो इकडं. चांदोबा चंद्र खूप मस्त दिसतंय. अंधार दिसतोय सगळं. ते बघा पाणी खूप कमी झालंय पाणी इथे. इथे शंकराचं मंदिर आहे बघा. मस्त हवा येते. इथे झाड आहे, त्याला खूप छान सुंदर असे पिवळ्या कलरचे फुलं आलेत बघा. खूप भारी दिसत आहेत. खूप सुंदर आलेत, भरपूरच आले. पावसाळ्यात तर खूप छान दिसतात. एकदम पिवळे पिवळे मस्त आहे. खूपच आलेत. त्याला शेंगा पण येतात. तर या झाडाचं आणि फुलाचं काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा.